युनिट्स अँड मेजरमेंट्स या टॉपिक मधला एक महत्वाचा पॉइंट बघूया आपण. पॉइंट आहे युनिट. तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला हे युनिट लागतं. तर हे युनिट नेमकं काय आहे ते बघा. इट इज द रेफरन्स स्टँडर्ड which is used to measure any physical quantity. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी हे रेफरन्स स्टँडर्ड आपल्याला वापरावं लागतं, ज्याला म्हणतात युनिट. मग आता वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज सगळ्या एकत्र केल्यात आणि त्यांचे सगळ्यांचे युनिट्स एकत्र करून त्यांनी वेगवेगळी सिस्टम ऑफ युनिट्स तयार केलेले आहेत. ही सगळी कामं सायंटिस्ट लोक करत असतात, आपण फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे. सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये कुठल्या कुठल्या सिस्टम ऑफ युनिट्स आतापर्यंत झालेल्या आहेत त्या बघा. पहिली आहे सीजीएस सिस्टम, दुसरी आहे एमकेएस सिस्टम, तिसरी आहे एफपीएस सिस्टम, चौथी सिस्टम जी आता सगळीकडे वापरली जाते ती आहे एसआय सिस्टम. सीजीएस मध्ये सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. हे एस फॉर सेकंद सगळीकडे सेमच आहे, फक्त आता इथं एमकेएस मध्ये आल्यानंतर एम मीटर साठी, के किलोग्रॅम, एस सेकंद साठी, ही तिसरी सिस्टम एफपीएस, त्याच्यात एफ फूट, पी पाऊंड आणि एस फॉर सेकंद. हे जर तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित जर बघितलं तर पहिली युनिट्स जी आहेत ती लेंग्थसाठी आहेत, दुसरी युनिट्स जी आहेत ती माससाठी आहेत, आणि तिसरं युनिट जे सगळीकडे सेमच आहे ते म्हणजे सेकंद, ते टाइमसाठी. यापैकी ही जी एमकेएस सिस्टम आहे याला अजून एक नाव आहे, यालाच मेट्रिक सिस्टम असं पण म्हणतात. ही जी एफपीएस सिस्टम आहे त्यालाही अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात ब्रिटिश सिस्टम. मग आता हे काय व्हायला लागलं, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे सिस्टम ऑफ युनिट्स वापरले जात होते. एखाद्या देशामध्ये एखादा शोध लागला किंवा नवीन फिजिकल क्वांटिटी काहीतरी तयार केली तर त्या देशामध्ये जी सिस्टम ऑफ युनिट वापरली जायची ती सिस्टम ऑफ युनिट दुसऱ्या देशामध्ये वापरली जाईलच याची काही गॅरंटी नव्हती. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट्स असल्यामुळं त्याचा परिणाम काय व्हायला लागला, एखाद्या देशामध्ये जर शोध लागला, नवीन लॉ कुठला तयार झाला किंवा नवीन फिजिकल क्वांटिटी तयार झाली, तर ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या देशाला दिल्यानंतर दुसरा देश पहिल्यांदा काय करणार, ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायची. मग त्याच्यामध्येच बराचसा वेळ जायला लागला. मग हे सगळ्या सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं की सगळीकडं ऑल ओव्हर द वर्ल्ड आपल्याला एक युनिफॉर्म सिस्टम ऑफ युनिट वापरली पाहिजे, आणि ती सिस्टम म्हणजे ही एसआय सिस्टम. हे एस आय जरी इथं दिसत असलं असं लिहा किंवा डायरेक्ट एस आय असंच लिहितात मोस्टली, तर हे काय आहे, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स असं आहे ते. पण याचा शॉर्ट फॉर्म मात्र त्यांनी कसा तयार केलेला आहे, एसआय सिस्टम असा हा शॉर्ट फॉर्म तयार केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी
आणि त्यांची युनिट्स म्हणजेच फंडामेंटल युनिट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करूया फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय. फंडामेंटल क्वांटिटी हे कशाला म्हटले, तर जी क्वांटिटी मेजर करण्यासाठी इतर कोणत्याही क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागत नाही. एनी फिजिकल क्वांटिटी which can be measured without any help of any other फिजिकल क्वांटिटी. इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची मदत आपल्याला घ्यावी लागत नाही. मग अशा एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटीज डिफाईन केलेले. यांची संख्या फिक्स आहे. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग ह्या कुठल्या कुठल्या आहेत इथं टेबलमध्ये दिलेलं आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, आणि लास्ट अमाउंट ऑफ सबस्टन्स. या 7 क्वांटिटीज अशा आहेत की ज्या मेजर करण्यासाठी इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची गरज लागत नाही. आता यांची युनिट्स, मग ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. यांची जी SI युनिट्स आहेत त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स. मग लेंथ जे आहे ते मेजर करतात मीटर मध्ये, त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एम. मास मेजर करतात किलोग्रॅम मध्ये, त्याचा सिम्बॉल आहे kg. टाइम मेजर करतात सेकंद मध्ये, त्याचा सिम्बॉल स्मॉल एस. टेम्परेचर मेजर करतात केल्व्हिन मध्ये, त्याचा सिम्बॉल कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंट ते मेजर करतात एम्पियर मध्ये, त्याचा सिम्बॉल कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता, लाईटची इंटेन्सिटी, ती मेजर करतात कॅन्डेला मध्ये, त्याचा सिम्बॉल आहे CD. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे जास्त आपल्याला केमिस्ट्रीमध्ये वापरावं लागेल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स त्याचं SI युनिट आहे मोल, MOLE. मात्र याचा जो सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये E नाही. तेव्हा ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांचे 7 युनिट्स आणि त्यांच्यासाठी वापरायचे सिम्बॉल्स.